नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. शाकाहारी आहात पण प्रोटीनचा उत्तम स्रोत शोधताय, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि सगळ्यांची आवडीची रेसिपी, राजमाची भाजी. राजमा फक्त चवीसाठीच नाही तर आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणून आज आपण फक्त रेसिपीच नाही तर राजमाचे फायदे, तो योग्य पद्धतीने कसा खावा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेही जाणून घेणार आहोत. सर्वात आधी एक प्रश्न, तुम्ही आठवड्यातून किती वेळा राजमा खाता? अनेक जण तर फक्त चवीसाठी खाता, पण त्यामागचे आरोग्यदायी फायदे फार कमी लोकांना माहीत असतात. राजमा हा प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. विशेषतः जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी राजमा हा प्रोटीन मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. आपल्या शरीरातील स्नायू, हाडं आणि पेशी निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते आणि राजमा ही गरज पूर्ण करण्यास मदत करतो. राजमामध्ये भरपूर फायबर असते. फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी योग्य प्रमाणात राजमा खाणे फायदेशीर ठरू शकते. राजमामध्ये आयर्न म्हणजेच लोह भरपूर प्रमाणात असते. आयर्नमुळे शरीरात रक्त तयार होण्यास मदत होते. ज्यांना हिमोग्लोबिन कमी असते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहारात राजमाचा समावेश ते करू शकता. याशिवाय राजमामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास, शरीराला ऊर्जा देण्यास, शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी उपयोगी पडतात. राजमा हा कमी फॅट असलेला आणि पौष्टिक पदार्थ आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात खाल्ल्यास तो संतुलित आहाराचा उत्तम भाग ठरू शकतो. सर्वात आधी आपण 1 कप राजमा घेतला. राजमा नेहमी स्वच्छ धुवून किमान 8 ते 10 तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा. त्यामुळे तो छान फुगतो, लवकर शिजतो आणि पचनालाही सोपा होतो. अनेक जण ही पायरी टाळतात, पण चव आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने राजमा भिजवणे खूप महत्त्वाचे आहे. आता भिजवलेला राजमा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये टाकू. त्यात आवश्यक तेवढे पाणी, मीठ घालून राजमा पूर्ण मऊ शिजेपर्यंत शिट्ट्या कुकरच्या घेऊन घ्यायच्या. राजमा शिजत असताना मसाला तयार करून घ्यायचा. कढईमध्ये थोडं तेल, तूप गरम करून त्यात जिरं टाका. जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत आलं लसूण पेस्ट घाला. त्यानंतर टोमॅटोचं बारीक केलेली पेस्ट घाला. त्यानंतर हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला घाला. आता शिजवलेला राजमा आणि त्याचे थोडे शिजवलेले पाणी एकत्र करू. मंद आचेवर उकळून घ्यायचे. त्यावर थोडी वरून कोथिंबीर आणि थोडंफार कसुरी मेथी हाताने चुरचुरून घाला. खूप सुंदर चव लागते बरं का. त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. मी जेव्हा लहान होती ना, चपात्या करायचा मला खूप कंटाळा यायचा. माझी आई मला चपात्या करायला सांगायची की मी नाहीच म्हणायची. भाजी मला कोणतीही करायला सांगा हो, मी आनंदाने करायची. पण चपात्या करायचा मला खूप कंटाळा यायचा. असं वाटायचं की ती कणिक भिजा आणि मग ती गोल गोल चपाती करा. पहिला मुद्दा तर मला गोल चपातीच करता यायची नाही. नेहमी नकाशे तयार व्हायचे. माझी मम्मी मला खूप बोलायची, पण मी तिच्याकडे नेहमी दुर्लक्ष करायची. पण ते म्हणताना हळूहळू मी शिकत गेली. जबाबदार पडली ना तर बरोबर माणूस शिकतं. पोळीसुद्धा छान टम्म फुगते बरं का माझी. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती. छानपैकी माझी फ्रेंड आणि मी वॉक करायला गेलो. चपलांवर जाऊ नका, शूज खराब झाले माझे. नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.